नमस्कार विद्यार्थी शिक्षक आणि पालक मित्रांनो, सन 2025-26 या शैक्षणिक सत्रामध्ये इयत्ता पहिलीचा अभ्यासक्रम CBSE धर्तीवर आधारित आहे. तर याच पहिलीतील विषय मराठीमधील माझ्या या दारातून कोण कोण येते ही कविता या ठिकाणी आमच्या शाळेतली विद्यार्थिनी सादर करणार आहेत. त्याचबरोबर या कवितेसंदर्भात, कवितेतील चित्रासंदर्भात आणि कवितेत कोण कोण आहे या संदर्भात आपण विद्यार्थ्यांशी चर्चा करणार आहोत. खूप चांगल्या प्रकारे विद्यार्थी या ठिकाणी सादरीकरण आणि चर्चा करत आहेत. चला तर पाहूया विद्यार्थी कशा प्रकारे करत आहेत. माझ्या या दारातून कोण कोण येते, कोण कोण येते. माझ्या या दारातून कोण कोण येते, कोण कोण येते. मामा येतो नि मामी येते, गोड गोड खाऊ देऊन जाते, देऊन जाते. माझ्या या दारातून कोण कोण येते, कोण कोण येते. काका येतो नि काकी येते, छान छान माऊली देऊन जाते, देऊन जाते. माझ्या या दारातून कोण कोण येते, कोण कोण येते. दादा येतो नि वहिनी येते, चणे फुटाणे देऊन जाते, देऊन जाते. माझ्या या दारातून कोण कोण येते, कोण कोण येते. बाबा येतात नि आई येते, गोड गोड पापी घेऊन जाते, देऊन जाते. माझ्या या दारातून कोण कोण येते, कोण कोण येते. माझ्या या दारातून कोण कोण येते, कोण कोण येते. बघा, आता आपण माझ्या या दारातून कविता शिकलो ना. आता त्या कवितेमध्ये काय काय आहे, काय काय नाही हे सगळं तुम्ही सांगितलं. परत एकदा मला मी ज्याला प्रश्न विचारेल ना तो मला सांगेल. ओके. बघा, मी शुभांगीला प्रश्न विचारणार आहे. या कवितेमध्ये दारातून कोण कोण येत आहे? मामा, मामी, काका, काकी, दादा, वहिनी, बाबा. बघा, शुभांगीने छान उत्तर दिले आहे. तिथे सगळ्यांनी टाळ्या वाजवा. बघा, पुढचा प्रश्न आहे. आपण प्रतीक्षाला विचारू की गोड गोड पापी कोण घेतं? प्रतीक्षा. आई बाबा बाळाचा टोपी घेते. बघा, प्रतीक्षेसाठी टाळ्या वाजवा. तिने सांगितलेलं आहे आई बाबा गोड गोड पापी घेते. खूप छान, व्हेरी गुड. आता पुढचा प्रश्न आपल्याला विशाल सांगणार आहे त्याचं उत्तर. विशाल, तू मला सांग, मामा मामीने बाळासाठी काय आणले? मामा मामीने बाळासाठी गोल गोल खाऊ आणलं. छान, विशालसाठी सर्व टाळ्या वाजवा. आता पुढचा प्रश्न आपण वेदांतला विचारूया. वेदांत, मला सांग, तुझ्या घरी सणाच्या वेळी कोण कोण येतं? काका, काकी, मामा, मामी, आत्या, मावशी. बघा, वेदांतनं खूप छान सांगितलेलं आहे. वेदांसाठी टाळ्या होऊ द्या.